वडील एक्सपायर झाल्यानंतर सगळी जबाबदारी आई भाऊ यांच्यावर आली। पण शिक्षणही आवड होती, त्या शिक्षणाला त्यावेळेस लागणारा पैसा खूप होता, पुढचं शिक्षण घेण्यासाठी पैसा नव्हता म्हणून मी नोकरीला लागलो। तर वडील असतील तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला पाठिंबा मिळत जातो, पण वडील जर नसतील तर प्रत्येक गोष्ट जेव्हा जगाला पहिल्यांदा मिळती ती जेव्हा डेड होती त्याच्यानंतर तुम्हाला मिळते। मग मी हे हॉटेल घेतलं, अजून एक साज हॉटेल नावाने। मी काय आपण म्हणतो मराठी माणूस, पण मराठी माणूस हा मराठी माणसासाठी नाही आहे। माझं नाव योगेश खाटपे, मी पहिल्यापासून पुण्यामध्ये राहिला आहे आणि आत्ता सध्या चालू असलेलं मी आत्ता व्यवसायाच्या ह्याच्यात आहे, हॉटेल व्यवसायामध्ये। जे लहानपण आहे माझं ते पुण्यामध्ये गेलेलं आहे। मी राहायला वडगावमध्ये आलो, वडगावमध्ये सेटल झाल्यानंतर मग इकडे शाळा चालू झाली। त्यानंतर काही वर्षांनी आमचे वडील एक्सपायर झाले। त्यानंतर वडील एक्सपायर झाल्यानंतर सगळी जबाबदारी आई भाऊ यांच्यावर आली। मग मी लहान होतो, काही दिवस शिक्षण घेतलं, 10वीपर्यंत शिक्षण होत आल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला इथून पुढं आता घराला हातभार लावायला लागणार आहे। मग त्या अनुषंगाने आपल्यालाही काहीतरी नोकरी व्यवसाय किंवा कुठेतरी हे केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, त्यानंतरच आपलं घर भागणार हे लक्षात आलं। मग काही वडील वारल्यानंतर जी जबाबदारी भावावर आली तीच काही दिवसांनी माझ्यावर आली। भाऊ त्याच्या व्यवसायात हे झाला, पण माझी आवड वेगळी होती, निवड वेगळी होती। वडील जे आहे ते फॅब्रिकेशनचा व्यवसाय करायचे, भाऊसुद्धा फॅब्रिकेशनचा व्यवसाय करायचा। काही दिवसांनी असं झालं की मला माझ्या आवडीनिवडी वेगळ्या व्हायला लागल्या। तर मग मी 10वीला जसं आलो कळायचं सगळं की आपल्याला कष्ट केलं पाहिजे, याच्यानंतर आपल्यालाही घराला हातभार लावला पाहिजे। पण शिक्षणही आवड होती, पण त्या शिक्षणाला त्यावेळेस लागणारा पैसा खूप होता की जे तुम्ही नोकरी करून तो पैसा त्याची फीज आहे ती भरू शकत नव्हते। मग आईने सरळ सांगितले की बाबा तुला शिक्षण घ्यायचं आहे तर तू स्वतः तू काम केलं पाहिजे, तू तुझं शिक्षणाचे जे खर्च आहे तो तुझे भागवले पाहिजे। आम्ही जे आहे ते तुला साथ सगळ्या गोष्टीला देऊ। भावानेही सांगितलं की तुला प्रत्येक गोष्टीला साथ देत जाऊ आम्ही, पण जे इथून पुढं आहे शिक्षण किंवा पुढचं काय आहे ते तुला तुझं निवडायचं आणि तुला तिथून पुढं चालायचं आहे। मग ते समज एकदा आली मग मी कामाला जायला लागलो। सुट्ट्या असल्या की कामाला जायचो, काही वेळेस भावाला हातभार करायचो की तो फॅब्रिकेशन करायचा, मग जॉब करून मी त्याला परत मदत करायचो। मग असं करत आम्ही जागा घेतली वडगावमध्ये। अजून तिथे आम्ही भावाने व्यवसाय वगैरे चालू केला, त्याचा थोडंसं वाढत गेलं। मग त्यानंतर पण मला काहीतरी कमीच वाटायचं की नाही आपल्याला शिक्षण पाहिजे, म्हणजे फक्त 10वी नाही 12वी नाही पुढचं शिक्षण हवं आहे। कारण मित्र जे सोबतचे ते शिक्षण घेऊन पुढे जात होते। त्यावेळेस आपल्या इथं IT पार्क आलं होतं पुण्यामध्ये IT पार्क आलं होतं। त्यावेळेस माझ्याबरोबरचे मित्र आहेत ते फ्लुएंटली इंग्लिश बोलत होते। त्या इंग्लिश बोलण्यामुळे त्यांना चांगले नोकरी मिळत होती, व्यवसाय मिळत होते। आणि माझं एकतरी इंग्लिश आपलं मी सामान्य घरांमधून आल्यामुळे माझं तेवढं फ्लुएंट इंग्लिश नव्हतं। मग मित्रांना चांगला पगार मिळायला लागला, चांगलं राहणीमान राहायला लागलं, कुठंतरी खंत वाटायला लागली की आपण यांच्याबरोबर काहीतरी केलं पाहिजे। पण कसं असतं की व्यवसाय करताना किंवा नोकरी करताना तुम्हाला एक तर घरच्यांचा पाठिंबा तेवढा पाहिजे, आणि पाठिंबा असलं तर पाठिंब्यावर पैसाही पाहिजे। तर हे कळत गेलं। मग नंतर कळालं की बाबा तुम्हीच कमवायचं आणि तुम्हीच तुमचा व्यवसाय, तुम्हीच तुमचं शिक्षण करायचं आहे आपल्याला। असं करत मग मी नोकरी करत राहिलो आणि त्याबरोबर शिक्षणही घेत राहिलो। पण एक काळ असा आला की मित्र थोडे पुढे निघून गेले आणि आजूबाजूच्या गोष्टी पुढे जात राहिल्या, पण आपण मागच राहिलो। कारण एकतर वडील असतील तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला पाठिंबा मिळत जातो, पण वडील जर नसतील तर प्रत्येक गोष्ट जेव्हा जगाला पहिल्यांदा मिळती ती जेव्हा डेड होती त्याच्यानंतर तुम्हाला मिळते। हे सगळ्यात मी अनुभवलं आहे, खूप पदोपदी अनुभवलं। मग काही दिवसांनी असं व्हायला लागलं की नाही आपल्याला कुठेतरी उडी मारली पाहिजे, एक तर शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे किंवा व्यवसाय चांगला निवडला पाहिजे। मग असं करत असताना ओघाच्या ह्याच्यात मी नोकरीला लागलो हॉटेल व्यवसायाला। मग मी दगडूशेठपाशी एक साबर हॉटेल म्हणून आहे, जे तिथं जैन म्हणून आहेत आमचे मालक होते। मी त्यांच्या इथं कामाला लागलो एक 11वी 12वी नंतर। 11वी 12वी केली, नोकरी करत होतो। पुढचं शिक्षण घेण्यासाठी पैसा नव्हता म्हणून मी नोकरीला लागलो। नोकरीला लागल्यानंतर असं झालं की मग सगळे पैसा समोर आल्यावर मग शिक्षण बाजूलाच राहतं। मग त्यावेळेस ठरवलं की 12वी झालेली आता आपली, आता इथून पुढचं शिक्षण घेणं खूप कठीण आहे।
आणि शिक्षण घ्यायचं म्हणजे किमान 1 लाख 2 लाख रुपये लागायचे. त्यावेळेस पगार मला 3,000 रुपये होता. मग तो वाढत 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 12,000 रुपये झाला. मग तिथं मी 5 ते 7 वर्ष तिथं घालवले. मग या मधल्या ह्या पिरियडमध्ये काय आलं की जे माझं शिक्षण आहे ते पूर्ण थांबलं. मग नोकरीला लागलो. नोकरीतनं जो पैसा साचवत गेलो मी, घर पण सांभाळत होतो, पैसाही थोडा स्टोअर करत होतो. नंतर माझे मित्र जे भेटले, जे व्यवसायात होते, त्यांनी मला सांगितलं की योगेश, तुला फक्त हेच नाही करायचं, तू सायमल्टेनियसली बिझनेस ठेव काहीतरी, की जेणेकरून तुला नोकरी पण आणि बिझनेस पण दोन्हीमधनं इन्कम चालू राहील, जेणे तुझे राहणीमान सुधारेल, बाकीच्या गोष्टी सुधारतील. असं करत असताना एक 8 वर्ष मी नोकरी केली. त्याच पिरियडमध्ये माझं लग्न झालं. लग्न पण आमचे चांगल्या घरात झालं. त्यांनी माझी विचारपूस केली की मुलगा कसा आहे, काय आहे. त्यांनाही कळलं की मुलगा खूप स्ट्रगल करणार आहे, म्हणजे त्याला आवड आहे प्रत्येक गोष्टीची, कुठेही चुकीचं वागणार नाही, काय नाही. त्या ह्याने चांगल्या घरातली मुलगी केली. आणि बायको पण मला अशी मिळाली की तिने नेहमीच मला पाठिंबा दिला. ते करत असताना, मग नोकरी करत असताना बायको म्हटली की नाही, तुम्हाला याच्यावर व्यवसाय करा, तुम्ही बिंदास करा, घाबरू नका कुठल्याही गोष्टीला. मी म्हणायचो की बाबा आपल्याला हे नाही ते नाही, काही नाही, कुठेही तुम्हाला अडचण येत नाही जोपर्यंत मी सोबत आहे. मग ह्या गोष्टीमुळं मग पुढं जात राहिलो. मग मी एक ट्रक घेतला. त्यावेळेस बिल्डर लाईन खूप जोरात होती. हे 2006-07ची गोष्ट, 8ची गोष्ट. एक 2010पर्यंत बिल्डिंग व्यवसाय किंवा बांधकाम व्यवसाय खूप जोमाने चालला होता. मग त्यामध्ये मला नदीपात्रातलं कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं एक. त्यात मी डंपर माझा एक ट्रक घेतला होता. ट्रक लावला. त्याच्यानंतर मी भाडे तत्त्वावर ट्रक घेतले, ते लावले. मग काही कारणास्तव ते काम थोडं सरकारच्या काही धोरणं असतील, काय असतील, त्यामुळं बिल्डर लाईन थांबत गेली, बाकीचे व्यवसाय थांबत गेले. मग माझाही व्यवसाय त्यात प्रॉब्लेममध्ये आला. मग काही त्या कारणाने मी ट्रक थांबवला. एक 2 ते 3 महिने मी तो व्यवसाय पॉज केला. परत मला तीच कन्फ्युजन की आता पुढं कसं होणार, कारण नोकरी तर सोडली आपण, नुसतं ट्रकवरती भागणार नाही, किंवा आपण हा व्यवसाय करून भागणार नाही, घर भागवायचं आहे, आज लोकांबरोबर चालायचं आहे. हे करत असताना मग माझ्या एका जवळच्या मित्राने मला एकदा सांगितलं की काही मित्र असे असावेत आयुष्यात की जे तुम्हाला एखादी छोटी गोष्ट सांगतात, पण त्याचा तुमच्या आयुष्यात खूप परिणाम होतो. तर त्यांनी मला एक लहानपणी हे असताना मला सांगितलं की तुला जो मनाला वाटेल, छोटा व्यवसाय असू दे, की ज्यात तुला आवड आहे तो कर. आणि आवड असणारा व्यवसाय असेल ना तर तुम्ही 100% देता. जर आवड नसेल, तुम्ही व्यवसाय म्हणून व्यवसाय करताय, तर त्यातनं तुम्हाला ते मार्जिन मिळत नाही, ती लोकं मिळत नाही, आणि ते बाकीच्याही गोष्टी मिळत नाहीत. तर ही गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला त्यातलं पूर्ण नॉलेज पाहिजे. आणि नॉलेज म्हणजे मला होतं हॉटेल व्यवसायाचं नॉलेज. मी चुकून अनावधानाने ट्रक किंवा बांधकाम व्यवसायात गेलो होतो. तर ते थांबल्यामुळं मग तो काय म्हटलं की तुला जे आवडेल ते तू एक रात्रभर विचार कर की तुला काय आवडेल, किंवा तुला हे केलं तर तुला यात 2 रुपये मिळतील, असं व्यवसाय कर. मग मला ते पण विचार करायला मला 15 दिवस गेले, कारण आपलं शिक्षण पूर्ण नाही, आपल्याकडे कला नाही कुठले, आणि पुढं जायचं कसं. त्याच्याबरोबर तुम्हाला आर्थिकही मदत हवी असती. आर्थिक पण तुम्ही तेवढं हे नव्हते. तर मग त्यावेळेस असं झालं की मी तो ट्रक विकला. त्यातनं थोडेफार पैसे आले. लोकांची काय देणी असतील ती दिली, राहिलेले पैसे बाजूला ठेवले. मग एक दिवस मला हा परत विचार आला की आपण परत मागं बघायचं. आपण काय करत होतो, हॉटेल व्यवसायात कामाला होतो. मग तिथं आपण ते फ्लुएंटली करू शकतो. मालकांना तेवढी साथ दिली. मला त्या मालकांनी सुद्धा हॉटेल व्यवसाय सोडल्यानंतर सुद्धा 2 महिने बोलवलं होतं की बाबा खाली गेला, तू ये, मला हा बिझनेस व्यवस्थित करून दे, इथून पुढे आपण ग्रो करू, तुला थांबायचं असेल थांब, तुला दुसरं एक हॉटेल करून देतो. पण माझं इच्छा होती की स्वतःचं काहीतरी करायचं. मग या परिस्थितीत असं झालं की मग मी काय केलं की एक छोटं हॉटेल घेतलं सिंहगड पायथा येथे. मग ते हॉटेल व्यवसाय करत होतो. तो हॉटेल करताना मला तिथं एक मुलगा आला. एक 3-4 महिने मी ते हॉटेल चालवलं. तिथं एक मुलगा आला की बाबा त्याने सांगितलं मला सिटीमध्ये असं एक हॉटेल आहे, ते तुम्ही चालवायला घेता का, तुम्ही चांगलं चालवता हे हॉटेल. मग ते चालू असतानाच मग मी हे पण पाहिलं, पण तेवढी झेप नव्हती त्यावेळेस इथं इन्व्हेस्टमेंट मला 15 ते 20 लाख रुपये लागत होते, आणि माझी झेप तेवढी नव्हती. मग असं करत असताना मग मी ती झेप तरी घेतली. मी अजून 1-2 पार्टनर बघितले माझ्या व्यवसायातले, की जेणेकरून त्यांना त्यातलं नॉलेज आहे. कारण कसं एक व्यवसायातलं नॉलेज असलेला माणूस तुमच्या व्यवसायात पाहिजे. दुसरा व्यवसायवाला माणूस तुमच्या इथं फक्त पैसे टाकून पैसे कमवण्यासाठी कुणी पार्टनर घेऊ नये. आत्ताचा हा ट्रेंड झालेला आहे की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, तुझ्याकडे नॉलेज आहे, मग मी टाकतो, आणि तो व्यवसाय पुढे ग्रो होत नाही. तो किमान तुमचा 1 ते 2 वर्ष चालतो, त्याच्यानंतर तो थांबतो.
आणि कुठलीही गोष्ट करताना दोघांनाही ते सायमल्टेनियसली नॉलेज पाहिजे, कारण दोन्ही चाकांवर चालणारी गाडी आहे. कुठलंही एक चाक बिघडलं तरी त्याचा त्रास दोघांनाही होतो. तर असं करत असताना मला तिथं मग व्यावसायिक पार्टनर मिळाले. त्यांच्याकडनं मग मी हे हॉटेल घेतलं, अजून एक साज हॉटेल नावाने. मी एक 10 ते 11 वर्ष रन करतो आहे. तर हे हॉटेल घेतल्यानंतर मला पण एक हॉटेल घेताना खूप अडचणी आल्या. माझे मित्र होते, त्यांनाही मी म्हटलं की पण आपलं मराठी माणसांचं काय, आपण म्हणतो मराठी माणूस, पण मराठी माणूस हा मराठी माणसासाठी नाही आहे. तो शेट्टींसाठी आहे, गुजराती लोकांसाठी आहे, पुजारी लोकांसाठी आहे, इतर लोकांसाठी. मी यांना नावं नाही ठेवत आहे. माझं हे म्हणणं आहे की ही लोक ती त्यांच्या पद्धतीने एकत्र झालेली आहेत की ते प्रत्येक गोष्टीचा वापर करतात. पण आपली लोक आपला दुरुपयोग करतात मराठी माणसाचा, की एखाद्याकडे नॉलेज आहे ना, मग याचा वापर करा. पण हे जर त्या लोकांनी केलं तर तो चांगला आहे म्हणून त्याला पाहिजे ते मुभा देतात. तर हे चुकीचं. थोडंसं हे लोकांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपल्या लोकांनी काही गोष्टींना साथ देऊन ते पुढं नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली लोक आपल्या लोकांना साथ देत नाहीत. पहिली गोष्ट, आपण म्हणतो मराठी, कुठंही गेलं ते मराठी माणूस आहे, तू मराठी बोल, मराठी वाग, मराठी माणूस आहे, आम्हाला डिस्काउंट दे, आम्ही हे ते. काही उपयोग नाही याचा. तुम्ही थोडं जैन लोक, मारवाडी लोक, गुजराती लोक, मी त्यांचा व्यवसायासारखं तुम्ही व्यवसाय करा. तुम्ही एक कायम चुकत आलीत मराठी लोक. आणि ज्यावेळेस व्यवसाय एखाद्याला द्यायची वेळ येते ना, त्यावेळेस ते याच लोकांना देतात, आपल्या लोकांना देत नाही. आणि म्हणून ते तुमच्यावर हावी झालेत. आज प्रत्येक व्यवसायात आहे ना, तुमच्या सगळी हीच लोक येऊन बसलेली आहेत. का तर हे तुमच्या नात करते म्हणामुळे. मी नावं नाही ठेवत मराठी लोकांना, पण कुठं तर आलं ना तर ते होत राहतं. आता हे करत असताना आमचे मालकसुद्धा मराठी आहेत, पण त्यांनी खूप वेळोवेळी साथ दिली. म्हणजे कुठल्याही गोष्टीला की तू घाबरू नको, तू बिंदास कर, तुला वाटून नको घेऊ की तू एकटा आहेस, तुला काय तुझ्या नॉलेज आहे ते वापर, चांगलं हे कर. मी यातनं व्यवसाय वाढवत गेलो. मालकांची साथ मिळाली, नंतरून चांगल्या चांगल्या लोकांची साथ मिळत गेली. जेव्हा व्यवसाय फळास आला त्यावेळेस सगळी लोकं माझ्या व्यवस्थित होती, बरोबर. त्याच्यामुळं मी हे आज करू शकलो. ह्या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेऊन मी आता इथून पुढं एक 10 वर्षाचा हे सगळं माझ्या मागं जो बॅकअप भेटला मला, त्याचा माझ्या व्यवसायात कसा उपयोग करायचा, इथून तिथं तो असं झाला की जे कस्टमरची सॅटिस्फॅक्शन आहे त्याला मी 100% उतरलो. की त्याच्यानंतर कस्टमरला जे हवं आहे, जे नाही आहे, त्यांची चव आहे. वेगवेगळे कस्टमर यायचे माझ्या इथं की त्यांना बाबा काय स्पायसी लागायचं, कुठल्या गोष्टी कमी स्पायसी लागायच्या, किंवा त्यातले बाबा वेगवेगळे प्रत्येक राज्यात इकडं तिकडे खाणारी लोक आहेत. पुण्यामध्ये वेगवेगळ्या हॉटेल्सला खाणारी लोक आहेत. तर त्यांना जे आवडणार आहे ते पहिलं मी आधी त्यांना प्रत्येक कस्टमरला बाय टेबल जाऊन विचारायचो की बाबा काय तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं, बाबा याच्यात काय इम्प्रूव्हमेंट करायला लागेल, बरं यात नाही ह्या गोष्टी आहेत बाबा, तुम्हाला याचं काय क्वांटिटी लागणार आहे जास्त किंवा कमी लागणार आहे, रोटीची काय, तुम्हाला व्हीट रोटी आवडते, काय करणार तंदूर रोटी. आता काही कस्टमर माझे असे होते की त्यांना तंदूर रोटी आवडायची आणि जे रोज हॉटेलिंग करतात त्यांना व्हीट रोटी आवडते. तर आता जे लेडीज येतात किंवा फॅमिली कस्टमर येतात ते म्हणायचे आम्हाला व्हीट रोटी नको, आम्ही घरी चपात्याच खातो आणि तुमच्या इथे येऊन चपात्या खायच्या का. मग आम्ही दोन्ही पद्धतीने रोटी डेव्हलप. तर हे आपण ॲप्लाय करायला शिकलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तर माझ्या गोष्टी ज्या आहेत ते काही गोष्टी मी कस्टमरकडनं शिकलो की मी कस्टमर आहे. मी पहिलं कस्टमर झालो मग मी मालक झालेलो आहे. म्हणजे मी डायरेक्ट मालक नाही झालो. त्यामुळं मी आज हा ग्रो करू शकलो. आता जे आमच्या इथे येतात कस्टमर मला बिनधास्त सांगतात हक्काने. म्हणजे मी जाताना रोज त्यांना भेटतच असतो. मी सकाळी हॉटेलला माझे 4 ते 5 तास देतो, जेणेकरून माझं पूर्ण सगळं कवर करतो की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे का नाही. इन्व्हेंटरी असेल किंवा स्टोअर असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील की हे मुलांनी केलं आहे का नाही. ज्या डेड गोष्टी आहेत त्या पहिल्या काढायच्या. आमच्या इथं मी मराठी हा माणूस असल्यामुळं आमच्या ह्याच्यात पहिलं शिकवलेलं की चुकीच्या गोष्टी कधी खायला घालायच्या नाहीत कोणालाही. हे आमचं पहिलं मूळ तत्वात आहे की बाबा जे खराब आहे ते तुम्ही पहिलं काढा, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म. तर हॉटेल व्यवसायाचं पहिलं माझा शब्द तोच आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म. आमच्या ह्याच्यात जेवण ज्यावेळेस तुम्ही कधी केलं तरी तुम्ही मला सांगताल की हॉटेलला एकदा नक्कीच भेट द्या प्रत्येकाने. या आपल्या उन्हाळ्याच्या माध्यमातून मी सांगतो की बाबा आपल्या हॉटेलला नक्कीच भेट द्या. हॉटेल साजला नरे येथे आहे. इथे आले की तुम्हाला माझ्या इथं जसं व्हेज नॉनव्हेज आहे, पण व्हेज नॉनव्हेज हॉटेलला एक तर काय असतं की नॉनव्हेज बेस्ट असतं, व्हेज थोडं कमी असतं. माझ्या इथलं व्हेज खाल्लं ना तर लोक म्हणतात तुम्ही प्युअर व्हेज चालू करा. तर आता तेही मी करणार आहे भविष्यात. पण लोक काय म्हणतात की प्युअर व्हेज चांगलं करताय, तुमच्या भाज्या खूप छान असतात, आमच्या फॅमिलीला तुमचे प्युअर व्हेजच्या भाज्याच आवडतात. म्हणजे इतकं आपण इम्प्रूव्हमेंट केलं हे आपल्याला म्हणजे जे लोकांनी कस्टमरने दिलेलं हे आशीर्वादच आहेत आपल्याला.
तर ह्या गोष्टी आपण व्यवसाय करत असताना, आता माझ्या इथं माझी सास स्पेशल जी भाजी आहे ती दोन कलर ह्याच्यात येते, एक ग्रीनमध्ये येते, एक रेडमध्ये येते. तर त्या दोन्ही भाज्या इतक्या चविष्ट असतात, तुम्ही कधी माझी इथली सास स्पेशल खावा. फिश जे आहे, तर फिश आपण आपले रोज डेली मी स्वतः फिश चेक करतो. जरी आले तरी डेड आहे का नाही, काय आहे, खराब झालेले असेल तर ते काढायचे, नवीन माल. ॲक्च्युली आमच्या इथं फिशचा प्रकार जास्त जातो आहे. आमच्या इथं मांदेली जाती, बोंबिल्स आहेत, पॉम्प्लेट आहेत, क्रॅब्स आहेत, ह्या गोष्टी जातात. त्या सीझनवारी असतात. पण त्याची जी चव आहे ती प्रत्येकाला ती जशी पाहिजे तशी मिळते आमच्या इथं. म्हणजे तुम्ही जर म्हटले की आम्हाला मालवणी टाईप पाहिजे तर तसंही मिळतं आमच्या इथं. मालवणी करी आहे. तुम्ही म्हटले की आपल्या पुणेरी भागातली पाहिजे तर तशी आहे, सातारा साईडची, कोल्हापूर साईडची. या सगळ्या गोष्टी आम्ही डेव्हलप करत गेलो की कस्टमरचं काय पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. एक हे की बाबा त्याला त्या गोष्टी समजा तुमच्याकडे एखादी नसेल तर त्याला सांगण्याचंही तुम्हाला पद्धत पाहिजे की बाबा ही गोष्ट आमच्या इकडं ही अशी नाही, अशी आहे, पण तुम्ही ही एकदा टेस्ट करून बघा. लोकांचं चुकतं काय आपल्या लोकांचं की कुठली गोष्ट कस्टमरला टेस्ट करायला देत नाही. तुम्ही टेस्ट करायला द्या, कस्टमरला नक्की आवडते. हे तुम्ही 100% अप्लाय करून बघा आपल्या व्यवसायात. की पहिलं त्यांचं विचार मनात घ्या की त्यांच्या डोक्यात काय आहे, तुम्ही तुमचं सांगण्या अगोदर. आणि आपल्या इथं फूड जे आहे ते तुम्ही कधी बघितलं तर फ्रेशच फूड मिळणार तुम्हाला. भाज्या असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या तुम्हाला बेस्टच मिळणार. क्वांटिटी म्हणणार, कस्टमर म्हणले की क्वांटिटी आम्हाला जास्त द्या, तर क्वांटिटी पण आम्ही व्यवस्थित देतो. ह्या गोष्टी आपण स्वतः जेव्हा किचनमध्ये असू दे किंवा बाहेर असू दे, याचा मध्य माणूस असतो, तो आपला कॅप्टन असतो, त्याला हे कळलं पाहिजे की ऑर्डर कशी पिकअप करायची किंवा इथून पुढं आतमध्ये कशी द्यायची, त्याला कोणाला तिखट हवं आहे, कोणाला तडका हवा आहे, ह्या गोष्टी तुम्ही सांगणं आणि तुमचे हे प्रत्येकाची कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ब्रीफिंग असते की किचनमधली ब्रीफिंग असते. आमची दर 15 दिवसाला एक ब्रीफिंग असते. तर ती ब्रीफिंग घेतो आम्ही की प्रत्येकाची काय चुका होत असतील तर आम्ही सुधारतो. आणि हे करतच पुढे व्यवसाय मोठा होतो. कारण छोटी चूक ही मोठी असते, त्यामुळे छोट्या चुका ठेवायच्या नाही, त्यामुळे ते मोठ्या होत नाहीत. म्हणून ते छोटी चूक आम्ही तिथंच क्लोज करून टाकतो. जर एखाद्या मुलाला वाटलं की नाही सर हे असं होतं आहे तर तो मला येऊन सांगतो. आधी काय आमच्या मॅनेजरला सांगतो, मॅनेजरने नाही ऐकलं तर दॅट ऑफ एंड मला सांगतात की बाबा अशा गोष्टी होतात, ते कस्टमरला हे आवडतं आहे, आपण हे देतो आहे. हे आमच्या इथं एवढी ट्रान्सपरन्सी आहे की खालचा मुलगा साफ करणारा म्हणजे जो टेबल बॉय असेल तो सुद्धा मॅनेजरला किंवा मालकांना डायरेक्ट सांगू शकतो की हे इथं चुकतं आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही इम्प्रूव्हमेंट करतो आणि हॉटेल व्यवसाय वाढवतो आहे. तर लोकांनी थोडं विचार करून या गोष्टीत पडावं आणि आमचं हॉटेल एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या माझ्या, की तुम्हाला कळेल की नक्की फूड काय असतं. हॉटेल भरपूर आहेत आपल्या भागात. प्रत्येकाला म्हणजे रोज म्हटलं तर रोज ऑनलाईनने मागवतात. आज माझं हॉटेल झोमॅटोला आहे, स्विगीला आहे, मॅजिक पिनला आहे, झोमॅटो गोल्डला आहे. तुम्ही कुठल्या याच्यावरती जरी सर्च केलं हॉटेल सास तरी तुम्हाला दिसून येईल. आणि माझ्या इथले व्ह्यूज बघा तुम्ही, की असं नाही की व्ह्यूज पण आपले चांगले आहेत, क्वांटिटी चांगली असते. असं नाही की आता तुम्ही जर बघितलं तर ऑनलाईनला क्वांटिटी जी आहे ती खूप थोडी देतात. माझ्या इथली क्वांटिटी तुम्ही जर कधी ऑनलाईन मागवा त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला की काय क्वांटिटी असते. तर हे करत असताना कस्टमरला पण सॅटिस्फॅक्शन राहतं. तेच कस्टमर आम्हाला आज टेबलला मिळते. कोरोना काळात आम्ही ऑनलाईनच एवढा व्यवसाय केला की तेच कस्टमर आम्हाला कोरोनानंतर मिळालं. लोकांचे व्यवसाय ठप्प झाले होते, पण त्या काळातसुद्धा आम्हाला पोलिसांनी मुभा दिली होती की तुम्ही जे नाश्त्याचे जेवणाचे हे प्रकार तुम्ही ऑनलाईन द्या. मी मुलांना इथं ठेवलं होतं, सगळ्यांना म्हटलं तुम्ही किचनमधलं तुम्हालाही जेवायचं काय ते जेवा, पण किचन चालू राहू दे आपलं, आणि त्याबरोबर लोकांनाही तुम्ही हे करा. म्हणजे तुम्ही ते दोन्ही सायमल्टेनियसली केल्यामुळं तुम्हाला आज तुमचा व्यवसाय ग्रो होत आला. म्हणजे तुम्हाला नशिबाची साथ लागते, देवाची साथ लागते. तुमचं व्यवसाय करताना तुमचं मनही स्वच्छ लागतं आणि कामातही ट्रान्सपरन्सी लागते. त्यावेळेस तो व्यवसाय फळाला येतो. मला कस्टमर जे आहेत माझे एवढे सॅटिस्फाईड आहेत की त्यांचे माझ्याकडे जे जुने कस्टमर आहेत ते एवढे फुलफिल आहेत की ते कस्टमर माझ्या इकडे तिकडे सुद्धा जात नाहीत. काही गोष्टीला म्हणतात की नाही जरी घरी बसले तरी ऑनलाईनने मागवणार किंवा जाताना सुद्धा माझ्या इथनं घेऊन जातात. जे नवीन कस्टमर आहेत त्यांनी नक्कीच इथं आपल्या इथं भेट द्यावी. की मी जे सांगतोय याची तुम्ही खरंच येऊन एकदा तुम्हाला आलं तर कळेल की इथलं हायजेनिक काय आहे, जेवणाची पद्धत कशी आहे, म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेत, जेवणाचे तुम्हाला जी टेस्ट आहे ती तुम्हाला कशी आहे ते तुम्ही पण एकदा नवीन जी लोक येणारे आहेत त्यांनी सुद्धा एकदा नक्कीच या इथं आपल्या इथं. की माझी इथली जी स्पेशालिटी आहे, सा स्पेशल असू दे, फिश असू दे किंवा व्हेज पण आहे आपल्या इथं. तर व्हेजमध्ये पण साज आपली स्पेशल नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही प्रकार आहेत. तर हे दोन्ही प्रकार तुम्ही खाऊन बघा की काय आपल्या इथं आहे. आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही बारीकाईने लक्ष देतो, त्याच्यामुळं तुम्हाला हे प्रत्येक फूड आमचं नक्कीच आवडेल.
हे नवीन माझे जे कस्टमर येणार आहेत, जे आम्हाला नवीन जोडणार आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो. कारण आपल्या भाग एवढा मोठा आहे की रोज नवीन कस्टमर्स येतात, त्यांचं प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन घेणं हे माझं काम आहे. तर जवळची जी लोक येणार आहेत, आमच्या आजूबाजूचे आहेत, पुण्यातले आहेत, इकडे व्यवसायासाठी आलेले आहेत, त्यांनी नक्की एकदा साज हॉटेल आपलं नरे इथं आहे, नवले ब्रिजजवळ, नवले हॉस्पिटल पण आहे आपल्या बाजूला. तर इथंही येणारे लोक माझे इथं येतात. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी भेट द्या आणि आमच्या इथलं जेवण काय आहे हे तुम्ही नक्की एकदा अनुभवा, हे प्रत्येकाला मी सांगतो आवर्जून. आणि आपले माझे याच्या व्यतिरिक्त अजून भुगाव, भुकुम या ठिकाणी पण हॉटेल आहेत. आता नवीन जो भाग आहे आमचा बाणेर या साईडला आमचं चाललं आहे की नवीन अजून एक आमची शाखा चालू करायची, जेणेकरून लोकांना तिकडची पण लोक माझ्या इकडे येतात आहे की हॉटेल व्यवसायासाठी येते, बाकीच्या कामासाठी येतात, तर ती लोकंसुद्धा माझ्या इथं जेवण जातात. तर यांनाही मी ते पण आम्हाला म्हणतात ते तुमच्यासारखं जेवण आमच्या इकडे द्या. तर मलाही ते आता इम्प्रूव्हमेंट करायचे, अजून नवीन व्यवसाय पण अजून वाढवायचा आहे. तर सगळ्यांची साथ हवी आहे, नवीन लोक आली तर नवीन व्यवसाय वाढतो. तर सगळ्यांनी नक्की साथ द्या, आपल्या हॉटेलला नक्की भेट द्या, तुम्ही यातलं सगळं आपलं फूड टेस्ट करा नक्की, आणि सगळ्यांची अशीच साथ नेहमी राहू द्या. नमस्कार.